2 लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्यांनी आधी वरचे पैसे स्वतः भरायचे आणि मग 2 लाखापर्यंतचे माफ होईल कर्ज अशी अट ठेवलेली आहे. म्हणजे वसुली करून द्यायचाच कार्यक्रम आहे. म्हणजे तुम्ही बँकांचे पैसे वसूल करायला ही योजना आणलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. दिलदार राजा दिलदार पाहिजे. 2 लाख कर्ज माफ, वरचं 2 लाख राहिले तर राहू दे असा राजा पाहिजे. राज्याला एवढं कर्ज झालंय, 30-35 हजार कोटी कर्ज काढा आणि संपून टाका ना. सगळ्या शेतकऱ्यांना दिलदारपणाने आपण कर्जमाफी द्यावी. खरं म्हणजे तुमची कमिटमेंट काय होती? 7-12 कोरा कर. एकदा कोरा नाही, कोरा 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 हे माननीय मुख्यमंत्र्यांची भाषणातले शब्द आहेत. आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून. ओबीसीच्या धर्तीवर मराठ्यांना सवलतींची अंमलबजावणी करा. राज्य सरकारचे आदेश. जिल्हा पातळीवर हेल्पलाईन सुरू होणार. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांच्या धर्तीवर शैक्षणिक आणि इतर सवलती देण्याबाबत 5 जून 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारने बुधवारी सर्व विभागांना दिलेत. याचबरोबर आरक्षणाचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत वेगाने पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजनांची घोषणा सरकारने केली आहे. तुकाराम मुंढेंची बदली करणार नाही. एफडीए मंत्री जिरवाळांची ग्वाही. विभाग अभावग्रस्त असल्याची कबुली. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी औषध कंपन्यांनी 250 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केलं. आणि या प्रश्नाला उत्तर देताना मुंढे हे चांगले काम करत असून त्यांना थांबवलं जाणार नाही अथवा त्यांची बदली केली जाणार नसल्याचं जिरवाळ यांनी स्पष्ट केलं. 2019च्या योजनेतील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती. राज्य सरकारच्या सन 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच जाहीर करतील अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेमध्ये दिली. तसेच उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं त्यांनी सांगितलं. राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लग्नपत्रिकेमध्ये वधूवराची जन्मतारीख छापणं अनिवार्य होणार. राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. बाजार समित्यांमधील कांदा खरेदीचा भज्जा. केंद्राचे आदेशच नसल्याचं राज्याच्या आदेशाला फुटला फुगा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा थेट बाजार समित्यांमधून खरेदी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष कांदा खरेदी होतच नसल्याचं समोर आलंय. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाकडून बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीचे अधिकृत आदेश नसल्याचं नाफेड आणि एनसीसीएफचे स्थानिक शाखा व्यवस्थापक सांगत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम पती पत्नीला पोटगी नाही. हायकोर्टाचा निवाडा. पोटगीची मागणी म्हणजे पतीचं 1 पाऊंड मांस वसूल करण्यासारखं. हॉटेलमध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणं बंधनकारक. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फतवा जारी केला. प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटनी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. तसंच ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी येथे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळेल अशा आशयाचा फलक दर्शनी भागामध्ये लावण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही आणि त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय. घरकुलासाठी सरकार देणार पैसा आणि जमीन. 1 लाख रुपये देण्याची ग्वाही. हजारो कुटुंबांना फायदा होणार. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर झालीत पण घरकुल बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे राज्यामध्ये हजारो घरकुलांचं बांधकाम रखडलंय. आता राज्य सरकारने यावर तोडगा काढताना जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये देण्याची किंवा प्रसंगी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जून महिन्याचे 70% धान्य वितरण रखडले. ई पॉस प्रणालीला मुदतवाढ न मिळाल्याचा लाभार्थ्यांवर परिणाम झाला. लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना 165 कोटी रुपयांचा लाभ. योजनेमध्ये अनियमिततेची सरकारने कबुली दिली. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची कबुली खुद्द सरकारने विधानसभेमध्ये दिली. समुद्रात तेलवाहू जहाजांची कमतरता. भारतात येणाऱ्या तेलवाहू जहाजांचे भाडे 9 पट महागले. विमानतळाचे पैसे 15 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर. जिल्हाधिकारी जितेंद्र हुडे यांची माहिती. 3 महिन्यामध्ये भूसंपादन पूर्ण करण्याचा निर्धार. पुरंदर विमानतळाबाबत 2 ते 3 महिन्यामध्ये भूसंपादन पूर्ण करण्याचा प्रशासनाचे प्रयत्न असून 15 ऑगस्ट पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येईल. यासाठी अधिकारी काम करतायत अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र हुडे यांनी दिली. कर्जमाफीच्या अटींमध्ये बदलाचे संकेत. बच्चू कडूंच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका बदलण्याची शक्यता. अनेक शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत असून देखील प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी नव्या कर्जासाठी अपात्र ठरत असल्याची बाब त्यांनी मांडली.
यवतमाळ जिल्ह्यात 11 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, जिल्ह्यामध्ये 24 मिलीमीटर पावसाची नोंद, विविध घटनांमध्ये चौघांचा बळी. 23 जून आणि 24 जून या 2 दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 24 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून 11 महसूल मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक प्रमाणामध्ये पाऊस झालाय. बिबटे झाले अधिक, पिंजऱ्यांची संख्या मात्र कमी. नाशिक जिल्हा बिबटे प्रवण क्षेत्र बनत असल्याचे अलीकडील काही वर्षांच्या घटनांवरून दिसून येत आहे. बिबट्यांची संख्या इतकी वाढली की दररोज कुठे ना कुठे पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत, तर अनेकदा मानवांवर देखील लक्ष बनवण्यात येत आहे. गावखेड्यांपासून ते शेतशिवार आणि नागरी वसाहतींमध्ये बिबट्यांचा अवावर आढळून येत असल्याचं, त्यामुळे नागरिकांकडून पिंजरे लावण्याची मागणी होते. काही प्रमाणात पिंजरे उपलब्ध देखील झालेत, मात्र अजूनही पिंजऱ्यांची कमतरता भासतेच आहे. सिन्नर वन विभागाची पिंजऱ्याच्या तुटवड्यामुळे दमछाक. 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज, प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करणार. पात्र शेतकऱ्याला स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात आला असून ऑनलाईन पोर्टलवर डेटा अपलोड केलाय. लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सहकारी संस्थांमार्फत जाहीर केली जात आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये 41 पैकी फक्त 2 कोटींचं अनुदान पदरामध्ये. ऑनलाईनमुळे अडथळे, केंद्र सरकारचा हिस्सा मंजूर, मात्र राज्य शासनाचा 40% वाटा रखडल्यामुळे उसनवारीची वेळ. फुलंब्री येथील पंचायत समितीच्या माध्यमातून मगरा रोयो अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत तालुक्यामध्ये सुमारे 3000 शेतकऱ्यांच्या थकलेल्या तब्बल 41 कोटी रुपयांच्या अनुदानापैकी केवळ 1 कोटी 95 लाख रुपयांचा निधी प्राप्त झालाय. उर्वरित हजारो शेतकऱ्यांची हक्काची रक्कम रखडल्यामुळे कामे पूर्ण होऊन देखील हक्काचे पैसे न मिळाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी सापडल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. सिल्लोड, सोयगावमध्ये पूल आणि बंधारे वाहून गेले. खडकी नदीच्या पुलामध्ये वाहून जाणाऱ्या युवकाला वाचवलं. पैठणमध्ये मोसंबी आणि बागांना जीवदान मिळालं. पुणे जिल्ह्यामध्ये 2 लाखांहून अधिक ग्रामस्थांचे टँकरवर भिस्त. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि इंदापूरमध्ये दुष्काळाची गडद छाया. घोड नदीमध्ये पाण्यासाठी जागोजागी चर खोदलेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये अल्प पाऊस तरीही खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. कृषी सेवा केंद्र गजबजलेत. मका, बाजरी आणि सोयाबीनच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी. पावसाने अद्याप देखील समाधानकारक हजेरी लावलेली नसली तरी शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाबाबत आशावाद कायम आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस होईल आणि शेतीच्या कामांना वेग येईल अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करतायत. लातूर जिल्ह्यामध्ये जळकोट तालुका वगळता पेरणीयोग्य पाऊस नाही. मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम. जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची टांगती तलवार. संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज. दरवाढ करून देखील नाफेडला कांदा विक्रीची नापसंती. तिसऱ्यांदा भाववाढ करून देखील शेतकऱ्यांचा प्रतिसाद काही मिळेना. बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला नाफेडपेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे शासनाकडून 40 दिवसामध्ये तिसऱ्यांदा कांद्या खरेदीच्या दरामध्ये वाढ करून देखील शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडची कांदा खरेदी अद्याप देखील सुरू झालेली नाही. ई पीक पाहणीतील तांत्रिक अडचणींना पूर्णविराम. शेतकऱ्यांना दिलासा. आता बांधावरच होणार प्रत्यक्ष पीक पाहणी. 15 जुलैपासून राज्यभर नवीन पीक पाहणी व्यवस्था लागू करण्यात येणार आहे आणि या नव्या व्यवस्थेनुसार तहसीलदारांकडून नियुक्त विशेष सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून 7/12 उतार्यावर अधिकृत नोंद करतील. त्यामुळे पीक कर्ज, पीक विमा आणि शासकीय अनुदान तसंच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाईसाठी आवश्यक असलेली पीक नोंद अधिक अचूक करणं आणि विश्वासार्ह होणार आहे. कर्जमाफी देताना सरकार शेतकऱ्यांमध्ये भेदभाव का करतंय? आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला विधानसभेमध्ये सवाल. शेतकऱ्यांमध्येही भेदभाव करून सरकार राजकारण करत असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केलाय. 2019 मध्ये शेतकऱ्यांना 2026 मध्ये कर्जमाफी का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर सत्ताधारी आमदारांना 7 कोटी रुपयांचा निधी तर विरोधी आमदारांच्या मतदारसंघांना 2.5 कोटी रुपयांचा निधी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.